पशुसेवक डॉक्टर लक्ष्मण राऊतराव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न. सोलापूरचा राजवर्धन क्लब व्हॉलीबॉल संघ ठरला विजयी. पशुधनाची सेवा करणारे आणि शेतकऱ्यांचे मित्र पशुसेवक डॉक्टर लक्ष्मण राऊतराव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील लहान मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, मोठ्या संख्येने खेळाडू निर्माण व्हावेत या उद्दिष्ट हेतूने डॉक्टर राऊतराव व भारतीय सैन्य दलाचे जवान सोल्जर अरुणकुमार उडानशिव यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा भरवण्यात आली होती. ही स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा येथील क्रीडांगणात भरवण्यात आली होती. कंदलगाव तसेच पंचक्रोशीतील खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजेता ठरलेल्या राजवर्धन क्लब सोलापूर या व्हॉलीबॉल संघास लक्ष्मण राऊतराव यांच्यातर्फे 5,000 रुपये रोख रक्कम आणि ट्रॉफी सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. उपविजेता ठरलेल्या आरळी तालुका मंगळवेढा या संघास भारतीय सैन्य दलाचे जवान सोल्जर अरुणकुमार उडानशिव यांच्या वतीने 3,000 रुपये रोख व ट्रॉफी सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तिसरा क्रमांक मंद्रुप महाविद्यालयाच्या संघास बळीराम कांबळे यांच्यातर्फे 2,000 रुपये रोख ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. चौथा क्रमांक पटकावलेल्या कंदलगाव वॉरियर संघास लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठीचे उपसंपादक तथा पत्रकार राहुल उडानशिव यांच्या वतीने 1,000 रुपये रोख ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले व उत्कृष्ट संघ ठरलेल्या बोराळ संघास नागेश बेसरे यांच्यातर्फे 500 रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत एकूण 30 संघांनी सहभाग नोंदवल्याने अंतिम फेरी गाठण्यासाठी सामन्यात चुरस निर्माण झाली होती. प्रेक्षक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने खेळाडूंमध्ये उत्साह संचारला होता. ही स्पर्धा बाद पद्धतीने खेळवण्यात आली होती. क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी पंच म्हणून बळीराम कांबळे, नागेश बेसरे, लक्ष्मण राऊतराव, शिलवंत राऊतराव यांनी काम पाहिले, तर स्पर्धा पार पाडण्यासाठी राजकुमार वाघमारे, रोहित वाघमोडे, शेखर सालोटगी यांनी परिश्रम घेतले. वाढदिवसाच्या निमित्ताने राबवलेल्या गेलेल्या या क्रीडा उपक्रमाचे लक्ष्मण राऊतराव या पशुसेवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. खेळाडूंना खेळाचे साहित्य, ग्राउंडसाठी लागणारा खर्च व किट स्वतः खर्चातून दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.